परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. सत्याचाच नेहमी विजय होतो. अरविंदजींना बेल मिळाली त्याबद्दल आम्ही खूप खूप आनंदी आहोत, समाधानी आहोत. खूप अन्याय केजरीवाल यांच्या कुटुंबाने सहन केला. विरोधी पक्षाच्या कुटुंबाने खूप त्रास दिला. लढेंगे और जीतेंगे. मी नेहमीच मराठा, धनगर, लिंगायत या समाजाच्या आरक्षणासाठी संसदेत वारंवार बोलले आहे. कॉम्रेड प्रिव्हेन्सिव्ह बिल आणून त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. कॉम्रेड प्रिव्हेन्सिव्ह बिल आणून त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. सरकार जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू. ते काळाबरोबर कळेल. टीम मॅटर्स. आम्ही कोणाचा चेहरा घेऊन आम्ही लढलेलो नाही. एखादा वडील मुलीला मारून नदीत फेकून देण्याची भाषा बापाने करणं ही एक प्रकारची भ्रूणहत्याच आहे. हे किती दुर्दैवी आहे. म्हणून एका बहिणीला वाचवण्यासाठी जाणं हे माझं कर्तव्यच आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात कोणत्या वडिलांना ही भाषा शोभते. अरविंद केजरीवालच्या वरती तुम्ही केले आणि सीबीआयच्या तपास यंत्रणेवरती सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. सत्याचाच शेवटी विजय होतो. त्यामुळे आज अरविंदजींना जी बेल मिळाली याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत, समाधानी आहोत. खूप अन्याय त्या कुटुंबावर आणि असंख्य विरोधी पक्षाच्या कुटुंबांवर झालेला आहे. पण लढेंगे और जीतेंगे. काँग्रेस विधानसभा डोळ्यासमोर ठेवून 3 पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर या ठिकाणी प्रस्ताव सादर करते डोळ्यासमोर. सगळेच करतायत. आम्ही आघाडी म्हणून करतोय. काँग्रेसनं वेगळा काही नाही अजिबात नाही. आमचं सगळ्यांचे एकत्र काम चाललेलं आहे. राष्ट्रवादीचे 25 आमदार ठरलेले आहेत. अजित पवार स्वतः निवडणूक लढवणार आहेत. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. नाही, बारामतीत ते स्वतः उभारणार असं तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न ना. कोणी लढायचं बारामतीतून ही लोकशाही आहे. प्रत्येक जण ठरवेल कोणी कुठून लढायचं. जिल्ह्यामध्ये इन्कमिंगचा म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रचंड इन्कमिंग सुरू आहे. जिल्ह्यातील एक मोठे नेते राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना भेटले. काय पद्धती? रामकृष्ण हरी. घेणार महायुतीमध्ये आता विरोधकच अजित पवार म्हणून निर्माण झालेले आहेत. त्यांच्यावरच टीका आणि तुम्हाला खरं सांगू म्हणजे मी कोणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही. त्याच्यामुळे बाईट दाखवताना पुरी दाखवा. माझी ही कुणावर वैयक्तिक काही टीका टिप्पणी नाही आहे. पण गेले 18 वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने खासदारकीची जबाबदारी लोकांनी मला दिली आहे. आणि खूप वर्ष फार जवळून तेव्हा ते NDA होतं, त्याच्यानंतर मोदी सरकार झालं, आता परत NDA सरकार आलंय. मित्र पक्षांशी ते कसे वागतात हे फार जवळून मी पाहिले. पंजाब असू दे, उत्तर प्रदेशमध्ये असू दे, काश्मीरमध्ये असू दे, मी खूप ओरिसामध्ये असू दे, फार जवळून मी ते सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते सत्तेमधले जो तो मोठा पक्ष आहे तो काहीही मित्र पक्षांशी करू शकतो हे मी खूप जवळून पाहिलेलं आहे. आरक्षणाचा मुद्दा बाबांनी सांगितलं की स्वतःचा वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधला आहे. हे किती दुर्दैवी आहे. मी आयुष्यात एका वडिलांनी लेकीला नदीत फेकून देईन अशी भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीच ऐकलेली नाही. त्याच्यामुळे हे धक्कादायक स्टेटमेंट वडिलांचं होतं. म्हणून एक बहीण म्हणून आमची नैतिक जबाबदारी नाही आमच्या बहिणीसाठी जावं. एखादा वडील ही स्त्री भ्रूण हत्या जशी होते ना तशीच ही लेकीची हत्या होती. आणि हे हत्या करणारे वडील हे दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्रामध्ये धक्कादायक आहे. एक वडील म्हणतात की लेकीला मी नदीमध्ये फेकून देईन. ही भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात एका वडिलांना शोभते. कुठल्या वडिलांना, कुठल्या नात्यात शोभते हो. हे खूप धक्कादायक होतं. आणि ती बिचारी, तिला किती धक्का बसला असेल ह्याचा विचार करा ना तुम्ही. त्याच्यामुळे अर्थातच आमच्या भगिनीला आधार देणं ही आमची नैतिक जबाबदारी होती आणि आहे आणि आयुष्यभर राहील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत संभाजीनगरमध्ये 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचं समोर आलेलं आहे. हे प्रश्न मला विचारू नका. या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारला विचारा. तंत्रज्ञानाचा वापर करताना अशा गोष्टी सारखं त्यांच्या त्या योजनेमध्ये सारख्या चुका कशा निघतात हो. मग यांनी काय केलंय, यांनी डेटा जो कलेक्ट केला तो कसा केला. एवढं तंत्रज्ञान या जगामध्ये आहे, एवढं पण करता येत नाही. इथे ना महिलांना सुरक्षित ठेवू शकतायत, तिथे हिट अँड रनच्या केसेस रोज होत आहेत. ड्रग्स तर या राज्यात वाढलेलेच आहेत. म्हणजे कोणी आता आमच्याकडे तर कोयता गँग ती तर पुण्यात सगळीकडे फिरत असते. मग ह्या राज्यामध्ये सुरक्षितता राहिली आहे का नाही. नीटचे पेपर लीक होतात. मग या चाललंय का अन्नाधुंदी कारभार चाललाय या देशामध्ये. कारण का ह्यांना घरं आणि पक्ष, इन्कम टॅक्स, CBI आणि ED म्हणजे आईस
हे सोडून यांना वेळ कुठे आहे दुसरं काय करायला किंवा मायबाप जनतेची सेवा करायला. म्हणूनच आदरणीय पवार साहेब म्हणतात की सरकार बदललं पाहिजे. तुम्ही सरकार येणार असं सांगताय, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल काय? हे काळाबरोबर तुम्हाला कळेलच. ही टीम मॅटर्स. आणि अनेक वेळा आम्ही इलेक्शन्स लढलेलो आहोत. आम्ही कुणाचाच एक चेहरा घेऊन लढलेलो नाही. आम्ही वैचारिक पद्धतीने एकत्र आलेलो आहोत. आघाडीचा जाहीरनाम्यामध्ये आरक्षणाचा समावेश कसा पद्धतीने असेल? मी अनेक वेळा हा फक्त या इलेक्शनसाठी सीमित नाही, पण गेले 10 वर्ष सातत्याने मी स्वतः लोकसभेमध्ये मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या जे आरक्षणाची मागणी आहे त्याच्यासाठी मी वारंवार बोललेले आहे. या देशामध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाची मागणी ही कोणी केली असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. आणि सातत्याने मी केंद्र सरकारला विनंती करत आले की देशामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक घटक आहेत ज्यांना आरक्षण पाहिजे. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बिलच्या माध्यमातून 3, 4, 5 दिवस चर्चा करू, सगळ्यांचं एकमत करू आणि सगळे एकत्र मिळून आपण हा प्रश्न सोडू. जे कुणाचं राज्य असेल ते मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त च्या समाजांना आरक्षण देईल त्या सरकारच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू. एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द सरकारने फिरवला आहे. पगारवाढ ही 2020 पासून नाही तर 2024 पासून देणार असं सांगितलं जातं. काय नवीन आहे? सरकार असंच आहे, जुमलेबाज सरकार आहे. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही जेव्हा शब्द फिरवतात. मॅडम, यामिनी जाधवांनी काल मूर्खा वाटप केलंय. नितेश राणे सांगतात की हिंदूशी व्यवहार करा, हे कितपत योग्य आहे? माझ्या वाचनात आलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. सर्व धर्म समभाव आपण मानायचा नाही असे नितेश राणे सांगतात. मला माहिती नाही बाबा. राहुल गांधींच्या बाबतीत शिंदे गटानं यामिनी जाधव केली होती, परंतु काल मुंबईमध्ये यावर तुमचं काय मत आहे? यामिनी जाधव यांनी शुल्क वाटप केले. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काय करायचा हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि त्यांच्या अंतर्गत जे काय त्यांची युती आहे ना, त्या युतीमध्ये काय त्यांची लढाई होते ते तुमच्या चॅनलवर तुम्ही दिसताय. मला त्याच्यात नाही पडायचं. काय तुम्ही सरकार येणार असं सांगताय, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल काय? हे काळाबरोबर तुम्हाला कळेलच. ही टीम मॅटर्स. आणि अनेक वेळा आम्ही इलेक्शन्स लढलेलो आहोत. आम्ही कुणाचाच एक चेहरा घेऊन लढलेलो नाही. आम्ही वैचारिक पद्धतीने एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आणि विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. राहुल गांधीचे एक आरक्षणावर स्टेटमेंट परदेशामध्ये केलं गेलं, तुम्ही ऐकलं असेल. हो, ती पूर्ण काही स्टेटमेंट म्हणजे कम्प्लिटली आउट ऑफ कॉन्टेक्स्ट दिसतंय, कारण का त्याचा एकच भाग काढलेला आहे. पण मी एक तुम्हाला सांगते, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा संविधानासाठी आयुष्यभर लढत राहील. आणि या देशाचं संविधान बदलायचा प्रयत्न जो भारतीय जनता पक्षाने करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने श्वासात श्वास असेल शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढत राहू. आणि ह्या देशाचं संविधान आम्ही कुणालाही बदलू देणार नाही. धन्यवाद.